तर हा फ्रॉक बघून तुम्हाला काय वाटतं, की हा मी बाहेरून मार्केटमधून विकत आणला असेल की घरी शिवलेला असेल? तर हा जो फ्रॉक आहे तर मी साडीचा शिवलेला आहे. अतिशय मस्त असा हा फ्रॉक झाला आहे आणि छान असा शिवायला पण अगदी सोपा आहे. तर हा जो फ्रॉक आहे, मी साडी म्हणजे पूर्वी रसगुल्ला साडी असायची, त्याची काठ अशी असायची बघा आणि मध्ये अगदी प्लेन सिल्की कापड असायचं. अशी ही साडी माझ्याकडे मस्त कलर असल्यामुळे मी जपून ठेवलेली होती. त्याचा कधी ना कधी मला फ्रॉक शिवायचा होता, तर आज त्याला मुहूर्त लागला आहे. तर मी पहिल्यांदा आता ही साडी जी आहे तर ती घेतली, त्याची काठ काढून टाकणार आहे. त्याचबरोबर घरातच अवेलेबल असं त्यालाच थोडंसं मॅचिंग असं अस्तर पण माझ्याकडे होतं आणि त्यालाच केनकेनसुद्धा घरातच मिळालं. माझ्या मुलीला फ्रॉक शिवण्यासाठी मी आणलं होतं, पण शिवणं झालं नाही. त्यामुळे केनकेन पण होतं, अस्तर पण होतं आणि या साडीलाच मॅचिंग असं सगळं साहित्य आणि माझ्याकडे लेस होती. तर अशी ही लेस पण होती, त्यालाच अगदी मस्त परफेक्ट अशी मॅच होती. त्याला जर लावली तर अगदी फ्रॉक छान दिसेल. माझ्या डोळ्यापुढे अगदी मस्त असं चित्र आलं फ्रॉकचं. तर तशाच पद्धतीचं मला हा फ्रॉक शिवायचा होता. तर आता मी हा फ्रॉकचं माप घेऊन मी कापलं. तर त्याचा व्हिडिओ मी काही तुम्हाला शेअर करू नाही शकत, कारण व्हिडिओ काढलेला नव्हता. शिवताना मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर वरचा जो भाग आहे ते अस्तर कापड मी कापून घेतलं आणि अस्तर आणि कापड हे जॉईन करून घेतलं. तर आता गळा शिवून घेतलेला आहे आणि पुढे बघा मी अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे. तर डिझाईनसुद्धा बघा जरा जास्त कापड घेऊन त्याला चुन्या मारलेल्या आहेत. तर पूर्ण बॉडीला हे चुन्या मारलेल्या आहेत. तर त्या तशा पद्धतीने मी शिवून घेतलं. नंतर त्याला फ्रॉक शिवून झाल्यानंतर काहीतरी थोडंसं डेकोरेशन करणार आहे. आता पुढचा भाग झाल्यानंतर मी मागचा भाग गळा शिवून घेते. अस्तर आणि वरचं जे कापड आहे ते जॉईन करून घेतलं आहे गळ्याला. तसाच दुसरा पण भाग मी जॉईन करून घेते. आता नंतर कात्रीने त्याला थोडंसं मध्ये मध्ये काप देऊन घ्यायचे, म्हणजे आकार छान गोलाकार येईल. आणि नंतर थोडंसं पलटी करून त्याला दाबटीप देऊन घ्यायची. तर असंच दुसरा पण भाग आपण दाबटीप देऊन घेऊयात. आता आपण मागे चेन लावणार आहोत, त्यामुळे आता जो मधला भाग आहे ओपन, तो त्याला आपण थोडीशी मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. आता दोन्हीही भाग फोल्ड करून झाल्यानंतर आपण मध्ये त्याला चेन लावायची. तर आता हा झाला मागचा भाग तयार आपला. आता आपण करणार आहोत बाही. तर आता बाही पण मी थोडीशी वेगळ्या प्रकारची कापणार आहे, म्हणजे वर जास्त चुन्या देऊन ही बाही करायची आपल्याला म्हटल्यानंतर. जर सिंपल बाही जी असते त्यापेक्षा थोडीशी उंची मी जास्त घेतलेली आहे आणि त्याला 1-1 इंचावरती थोड्याशा खुणा केल्यात. बाकी सगळी बाही आपण नॉर्मल जी बाही कापतो तशाच पद्धतीने कापायची. आता ही बाही जी आहे ती आपण आता कापून घेऊयात. आता बाही कापून झाल्यानंतर खालून मी हे जे काठ आहेत ते फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे आणि 1-1 इंचावर ज्या खुणा केलेल्या होत्या त्याला आपण अशा चुन्या दिलेल्या आहेत. तर बरोबर मध्यभाग घेऊन आपण मुंड्याला मध्यभागी धरून बरोबर कडेपासून आपण ही टिप मारून घ्यायची, म्हणजेच ही बाही जी आहे ती मुंड्याला पूर्णतः आता टिप मारून जॉईन करून घ्यायची. तर बरोबर एकसारखं धरून मी ही जॉईन करून घेते आणि याला आपण दोन्हीही बाही जॉईन केल्यानंतर त्याला 2-2 टिपा मारायच्यात, म्हणजे नंतर उसवण्याची भीती राहत नाही.
आता बघा दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत मुंड्याला. तर अशा पद्धतीने आपला वरचा भाग पूर्णतः तयार झाला. अशी बाही आपली तयार झालेली आहे. पुढे अशी डिझाईन मी केलेली आहे आणि मागच्या साईडने आपण ही चेन लावलेली आहे. म्हणजे वरचा भाग पूर्ण आपला तयार झाला. आता आपण कापायचं आहे खालचा घेर. तर आता घेर जो आहे अंब्रेला आपल्याला घेर करायचा आहे म्हटल्यानंतर मी अगोदर आपली वरची साडीचं कापड जे आहे तर त्याचं माप घेऊन उंची घेऊन आपण अंब्रेला घेर कापलेलं आहे आणि त्यावरती आपण केनकेन ठेवून त्यापेक्षा थोडंसं कमी असं हे केनकेन कापून घेणार आहोत. तर केनकेन आणि अस्तर आपल्याला एकसारखंच कापून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी केनकेन कापून घेते. त्या अगोदर मी वरचं कापड कापून घेतलेलं होतं. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजेच आपला वरचा जो भाग आहे तो थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि केनकेन आणि अस्तर हे थोडंसं कमी ठेवायचं आहे. तर केनकेन एवढंच आपण अस्तर पण कापून घेणार आहोत. आणि हे जे सगळं घेर कापलं आहे त्या अजून त्याच्यापेक्षा अजून एकदा एक डबल आपण तसंच अस्तर केनकेन आणि वरचं कापड पण कापून घ्यायचं. तर हा झाला एक साईडचा घेर आणि असंच आपण पुन्हा अजून एक घेर कापून घ्यायचा आहे. म्हणजेच डबल घेर आपण करून घ्यायचा आहे. म्हणजेच घेर भरपूर होईल. म्हणजे हे जे आपण कापलं आहे त्याचे 2-2 भाग आपण पुन्हा कापून घ्यायचे. आता शिवताना आपण केनकेन आणि अस्तर हे जॉईन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि नंतर आपण वरचं जे कापड आहे ते खालच्या घेराला आपण जॉईन करून घ्यायचं आणि जे जास्त कापड आहे त्याला आपण चुन्या द्यायच्या आणि नंतर आपण वरच्या भागाला आपण जॉईन करून घ्यायचं. तर केनकेन अस्तर आणि वरचं कापड हे आपण कमरेचा जो भाग आहे त्याला आपण जॉईन करून घेतलेला आहे. आणि नंतर हे जे तीनही भाग जे आहेत आपण वरच्या बॉडीला जे खालचा कमरेचा भाग आहे त्याला आपण हे जॉईन करून घ्यायचं. तर आता हे जॉईन झाल्यानंतर आपण पूर्णतः फ्रॉक आपला तयार होतो. तर आता बघू शकताय तुम्ही आपला हा फ्रॉक अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता मध्ये जे मी लेस घेतलेली होती तर ती कमरेला आपण ती बेल्ट तयार केला आहे आणि वरच्या कापडाचं जे जास्त कापड जे होतं तर त्याला चुन्या देऊन देऊन मध्ये मध्ये स्टिच करून घेतलं आहे आणि लेसचे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि ते त्याला जॉईन केलेले आहे. तर अशा पद्धतीने छान डिझाईनचा आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे आणि लेसचा जो एक चौकोनी एक मोठा भाग कापून घेतला आहे आणि इथे वर असा जॉईन केला आहे गळ्याला. तर तुम्ही या लेसऐवजी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे रिबन आणून तुम्ही फुलं तयार करून सुद्धा तिथे लावू शकता. मस्त असं डेकोरेशन करून हा फ्रॉक तयार करू शकता. हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा.